मित्रांनो न्यू फॅशन पोरींचा अर्ध कपडा ऐसच असतं पोरींचा ऐसच असतं आणि सुप्रसिद्ध ऍक्टर सिद्धेश पाटील यांचे कलाकारी पाहू शकता तुम्ही इथं। आता रिहर्सल चालू आहे रिहर्सल कोळी गीत गाणी स्टार्ट होणार आहेत। आता वाजवायला निखिल आले, आता मी पण गाणे बोलणार आहे। तर आता निखिल नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? चांगले असायला पाहिजे। तर मित्रांनो, आज आहे शेवटचा दिवस, म्हणजे आज जागरण। 2 दिवसाचे ब्लॉग बघायला भेटले नसतील तुम्हाला, कारण की माझ्या मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे 2 दिवसाचे ब्लॉग काढले नाही मी। तर आज आहे शेवटचा दिवस जागरणसाठी मी खास करून मी चाललोय माझ्या मामाच्या घरी। तर दरवर्षी जातो मी, यावर्षी पण चाललोय आणि यावर्षी तुम्हाला सोबत घेऊन चाललोय। आता बाईकने तर जायला भेटणार नाही, कारण की बाहेर पाऊस बघा किती पडते। तर माझा प्लॅन झालाय ट्रेनने जायचा। तर आता निघतोच थोडा, मग मी झालो रेडी। कसा दिसतोय ते पण नक्की सांगा मला। आणि डुगू पण माझ्या मागे लागले बघा। काय गे डुगू? मेरी माँ आई है घर पे अभी, मामा के इधर से। इकडे बघ, काय राहतो तुला ऐसे ना तुझा पप्पा येणार आहे, पप्पा जोडीला आठवडीला। हा पप्पा येणार आहे, पाऊस बघ कवरा भरते बाहेर। मित्रांनो, न्यू फॅशन पोरींचा अर्ध कपडा ऐसच असतं पोरींचा ऐसच असतं व्हायचं झालं व्हायचा। चल काढ चल, आता मी जातो, मी एकटाच चालले हो। आता मी निघतोय, पाऊस काय थांबाचं नाव घेत नाही। हा पण रेडी झालाय, पण याला मी घेऊन जाणार नाही, त्याला माहिती नाही मला त्याला अजून। त्याला असं वाटतं मी घेऊन जाणार आहे, पण आता काहीच नाही होणार। बघा रेडी झालंय पूर्ण, ड्रेसची दिसून। चल दादा भेटूया, पप्पा के साथ आ जाओ तू। हाँ मैं अभी निकालो कपड़ा, पप्पा बाद में आएगा रात को। पप्पा पण नाही आणणार तुला। चल मम्मी बेटा बाय। पाऊस पडल्यावर हा पण आलाय नको, मी चाललो ट्रेनला, कारण की मला पावसात भिजायचं नाही। याला पण घेऊन जा, याला पण जेवून जा, याला पण जेवून जा। डुगूला काय येते नाही जाय डुगूला। तर मंडळी, सर्वात आधी आपल्याला जायला लागेल रिक्षाने स्टेशनला, ठाणा स्टेशनला। तर आता रिक्षा भेटते का बघूया लवकर, कारण की आता पाऊस पडते म्हणून टाइम लागेल थोडा। चला मग। तर मंडळी, फायनली मी पोचलोय मामाच्या गावाला। आता मामाचा मुलगा येते मला घ्यायला, कोण येते बघूया, मी कॉल केलेला। तर आता जातोय, पाऊस पण खूप आहे म्हणून मला काय शूट करायला भेटला नाही ट्रेनमध्ये। चला मग भेटूया डायरेक्ट तो आल्यावरच। तर मंडळी, फायनली मी पोचलोय मामाच्या गावाला। तर आता लगेच पाया पडून लगेच निघायचं आहे। 10 पण टाइम आउट जायला केवढा टाइम आहे तुम्हाला? केवढा टाइम आहे? हा चला मग मंडळी, पाया पडून लगेच निघतोय, कारण की रात्री आपल्याला जायचं आहे। तर मंडळी, आपल्यासोबत आता आहे तो अटालीचे कार्यकर्ते दीपेश आलाय पाटील बरोबरच्या गणपतीला पाया पडायला। दीपेश काय बोलणार का मग? हा असं एक काय आता झालं, काहीतरी बोल तू, म्हणजे असा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब। हा मित्रांनो, हे बोल ना भाई। मित्रांनो, तो कसा बोलतो माहिती आहे तुम्हाला, सांगतो मी त्याच्यावर का बोलू? व्हिडिओ आवडली असेल तर लाईक ना शेअर पण करा।
ऐसा बोलते तो. मी कोणाची नक्कल नाही करत, नाही तर लफडा होईल माझ्यासोबत पण तसा होईल. सॉरी. काय कॅमेरा मंडळी पाहुणे आल्यात तरी जेवायला बसले. म्हणजे मला आमंत्रण नाही केलं तरी मी इकडे आलो. मान असते दरवर्षी आमंत्रण काय जरा आमंत्रण करावं लागत नाही. तुम्ही सांगा कमेंट मध्ये, आमंत्रण केल्याशिवाय मी कुठे जात नाही गाईस. काय मी येतो गाईस. आता मी झोपतो कारण की मी पूर्ण दिवस झोपलो नाही. भेटू आपण थोडास रात्री. डायरेक्ट रात्री आपण जल्लोष करू काहीतरी. तुम्ही करशाल ना सगळी. सिद्धेश तू मग याच्याबद्दल पाहुणी नाही जेवली त्याच्या अगोदरच यावी जेवायला बसल्या घरची. मित्रांनो एवन जोडी मामा और मामी एवन जोडी. आज कसं आजची सोय काय आहे? आजची सोय वाटते मला येऊन मी चुकी केली वाटते. काय पत्रीला मध्ये गबला जमून गबला जमून असतात. आजची रात्रीची सोय बघा तुम्ही. काय आहे? चीज वाला आहे. चीज समोसा आहे. हे पाण्यातला मासा. मित्रांनो जर जेवतो आता मी. काय देशील ना शेराला? आता थोड्याच टायमाने भजन मंडळी सादर करणार आहे. आपण थोडासा मयूर भोगरे आणि टाळ्या वाजवणारे छोटे चिमुकले आपले चिमुकले. सर्वांचा आधी तुम्हाला बाप्पाची मूर्ती दाखवते. सुंदर असं मित्रांनो न धक्काबुक्की करता दर्शन भेटतो आपल्याला. लालबागला जायची काय करायचं तुम्हाला? बरोबर आहे ना? आमच्याकडे या तुम्हाला जेवायला पण भेटेल. मित्रांनो खाऊ बघा. खाऊ बघा. हे बाई प्रशांत कॉर्नरचं आहे का बघा. खाऊ बघा. बिस्किट वगैरे सर्व आपला छोटा बाप्पा आहे. आता मयूर बसलाय. पंकज पण आले आपल्या भजन मंडळीमध्ये. याच्या पुढचा गाणी कुठला आहे आपला? हा आता हा शूट करणार आहे सूर्य मावशी मागूनच. मोबाईल दर रे फक्त. बरोबर गाईज. ओके
गाणं कसं वाटतं तुम्हाला नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा. पैसे टाकलं पूर्ण गाणे आहे का तो? याच्या पुढचा गाणं आहे तो हे भोळ्या शंकरा. हे भोळ्या शंकरा. मामा आलू वाजवतो, आलू वाजवणे तर बँडचा का पूर्ण ताल जातोय आपला. आवडतो बोलणार गाणे तो पहिले हा येते तुम्हाला हा तुम्ही बोला ना आम्ही तुमच्या मागे बोलू. तुम्हाला तो येते ना त्यांचा रडू नको बाळा हा येते का? चल घेऊन जा चला होऊन जा. कोळी गीत गाणी स्टार्ट होणार आहेत आता. आता वाजवायला निखिल आले. आता मी पण गाणे बोलणार आहे. आता निखिल बघूया कसा वाजवतो. आपल्याला माईकची गरज नाही कारण की आपला आवाजच तसा एकदम हार्ड आवाज आहे. आता कुठला गाणी बोलत आहे ते चॉईस करतोय. कोळी गीत गाणे होणार आहे आता. कोळी गीत दोन शब्द मयूर बोलणार आहे काहीतरी. काय बोलतो ते बघूया आता आपण. आता जागरणाच्या दिवशी आपण इकडे भक्तिभाव आपण सादर करतोय. म्हणजे भजन भक्तिभाव गाणी, गणपतीची गाणी, आपली फेऱ्यांची गाणी. त्याच्या मागचं कारण म्हणजे असं का मन एकदम प्रसन्न आणि तृप्त होतं आणि पूर्ण परिवार एकत्र येतात. आणि अशा प्रकारे 10 दिवसामध्ये अधूनमधून असे आपले प्रोग्राम आपल्या घरातल्या घरात हाच महत्व आहे. हा त्याच्या मागचा उद्देश आहे का आपण सर्व घरातले एकत्र येऊन हा सण बस झालं. सुंदर असं मयूरने आपल्यासोबत बोलणं केलं म्हणजे माहिती दिली असंच पाहिजे. तर आपल्याला प्रेम पाहिजे. खात्री केलं 50चा टेबल 50 100. चला आता गाणी बोलतो आपल्याला. आता कोळी गीत गाणं येतं ना तुम्हाला? हा ठीक आहे चला. बंधू येईल गो माहेरी न्यायला. बंधू येईल गणपती बाप्पा. आवाज आहे आवाज में दर्द है तेरे दर्द है. बकवास नाही आई तू एकविरा तू डोंगरावर घेता गाणे येते त्या सांग ना पटापट. एकविरा माते की
आपल्या गावदेवी आईच्या गाणे प्रसिद्ध गाणी असतात. प्रसिद्ध श्री अर्जुन पाटील यांनी गायलेला लोकप्रिय सिंगर त्यांचं गाणे आता आम्ही बोलणार आहे. त्यांना तर तोड नाही पण त्यांच्या अर्जुन पाटील अटालीकर शायर सिंगर. निखिल तूच बोल ना भावा. तर आता आई गावदेवी माझे पावगो नवसाला आई गावदेवी माझे पावगो माझे नवसाला आई गावदेवी माझे पावगो माझे नवसाला आई गावदेवी माझे पावगो माझे नवसाला गावो सुख शांतीचा घंटा गावो गावान बांधण करता गावो सुख शांती
उपासनेला चालवावे बुधेव संतांची सदा नमावे सकर्मयोगे वैरालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे शुका सारिके पूर्ण वैराग्य झाले सदा उत्तमाचा जगी दंड दोषास सर्वोत्तमाचा जालिम भगत आता सुरेखा सुरेखा बाई पाटीलच आहे सुरेखा बाई पाप कर्म उत्तम कर्म आपला टॅलेंट स्वतः टॅलेंट दाखवतो बघू शकेल बोलावा कोणी आणि आमचा दादा कामाला लागले त्याचे ओ माय गॉड एक एक तीर में दो शिकार तो नको बाई झाली बघत लासून ते घे निघले जरा पाणी कुठे पाणी नाही ना. फक्त 30 मिनिटं पाऊस होत पाणी झाली बघत सरकार लागते का नाही लागत Finally आता आपण पाणी पाणी जाऊ ना काय करायचं आहे Guys, आता थोड्या टायमाने आपल्याला समोसे येणार आहेत खायला इकडे काय माहिती इकडे घे इकडे तुमच्यावर आहे हल्लो हल्लो काय नाही नाचणार ओ माय गॉड पसंत
तर हा गाणी आहे. या गाण्यासाठी आम्ही आमच्या बंधू प्रथम भोपी यांना मिस करतोय. सगळीच मिस करतात. काय बोलते परेश? खूप मिस करतो. सध्या तो कामाधंद्याला लागलाय त्यामुळे त्याचा येणं इकडे थोडा मुश्किल झाला. तरी बघूया कमी बनवण्याचा वाईट अँगल करते. अरे बघूया आता होईल असं रिहर्सल चालू आहे. रिहर्सल यो नवीन कॅरेक्टर आहे. कानाचा कॅरेक्टर कुठे गेला? ढोलकीवाला कॅरेक्टर आहे आमचा. या गवळणी झाल्या. या गवळणी आणि छोटी गवळण. हे गवळण आणि मोना डार्लिंग पण आले. ए मोना डार्लिंग एक फोटो यमदा करायचा. आमचं खाना आहे. कॅरेक्टर एकदम इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. एकदम हसून हसून पोटात दुखतील असं कॅरेक्टर आहे. आणि गवळा ढोलकीवाला गवला यो यो गवलाच नाही. आणि आमची मंडळी ऍक्टिंग जमल का? समोसे पण आलेले आहेत. ऍक्टच्या नंतर तुम्हाला पण समोसा भेटतील. आणि काजल पाटील यांनी यांची कामगिरी वाजवलेली आहे उत्तमपणे. आता त्या पण या ऍक्ट मध्ये येणार आहेत. त्यांचा ऍक्टर संपून दे. अजून एक काहीतरी पाहायला भेटणार आहे तुम्हाला. कुठे जाऊ नका. खूप मजा येणार आहे. आणि सुप्रसिद्ध ऍक्टर सिद्धेश पाटील यांचे कलाकारी पाहू शकता तुम्ही इथं. आता जो कॅरेक्टर झालेला आहे त्या कॅरेक्टरचा मान वटी भरण्याचा कार्यक्रम रिहर्सल चालू आहे.
आज ऍक्ट आता इथे सुद्धा सादर होणार आहे. कलाकार सिद्धेश पाटील आणि त्यांचे जोडीदार सहकारी. हे बघा ते भांडायला पाहिजे त्याला, ते भांडायला पाहिजे. उभा करा कोणीतरी. आपला सादर केला आहे सिद्धेश पाटील आणि त्यांच्या सहकार्याने. छान ऍक्ट होता हा. कोणीतरी येणार ग तुम्ही बघा बघा. सिद्धेश कम ऑन. तसं नाच